आप्पा, काही कारणाने आता तुझी माझी चुकामुक झाली तर हे ध्यानात ठेव. एकदम बाहेर यायचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या शरीराच्या चिंधड्या चिंधड्या होतील. आप्पा, तुझ्याशी आणखी काही बोलायचे होते. मनात एक शंका येते की एखाद्या वेळी पुन्हा बोलायची संधी मिळणार नाही. आपण ऐकत आहोत सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा कमाल भाग 5. आपण कोणत्याही तयारीशिवाय त्या खोलीत प्रवेश केला होता. मार्तनची वेळ तुला आठवते आप्पा? त्याने याच बंगल्यात ती काळी खोली बनवून घेतली होती. तिथे मी गेलो होतो, पण सर्व तयारी करून गेलो होतो. या खेपेस असे काही समोर येईल ही कल्पनाही नव्हती. तिथून बाहेर पडायला तरी वेळ मिळेल का नाही याची ही शंका होती. अशा निर्वाणीच्या वेळेसाठी वापरण्याचा एकच उपाय आहे. उपायही निर्वाणीचा आहे, धोक्याचा आहे. आणि विशेष म्हणजे तो केवळ वापरणाऱ्याच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे. त्यात बाहेरच्या काही गूढ, रहस्यमय, प्रलयंकारी शक्तींना आव्हान आहे. मित्रत्व, शत्रुत्व या शब्दांना तिथे काही अर्थच नाही. मानवी दृष्टीने त्या निर्विकार आहेत. विजेने भारलेल्या ढगात पतंग गेला की त्याच्या दोरीवरून लखलखती वीज सरसरत खाली यावी, तसलाच हा प्रकार आहे. ती खाली खेचणारा मात्र भक्कम हवा, त्याच्यात ती पेलण्याची शक्ती हवी. स्वर्गातून खाली येणारी गंगा पेलायला भगवान शंकरच हवे होते. तो एक मंत्र आहे. विशिष्ट पवित्रा घेऊन विशिष्ट तऱ्हेने उच्चारायचा एक 8 अक्षरी मंत्र आहे. मी त्याचे खरे नाव तुम्हाला सांगणार नाही, अक्षरेही सांगणार नाही. त्याचे लोकप्रिय नाव तस्मार अर्चना असे आहे. हे शब्द अर्थात फसवे आहेत हे आलेच. तो मंत्र मी त्या खोलीत उच्चारला. अनंताला आता तो क्षण आठवला. त्या क्षणी त्याचा सारा जीवच कासावीस झाला होता. सृष्टीचा पायाच हादरल्यासारखा वाटला होता. तुम्हाला तो अपघात जाणवला ना? समर्थ म्हणाले. पण त्याचा खरा स्पर्शबिंदू त्या खोलीत होता. मी त्यासाठी तयार होतो. पण ते दोघे, जयंत आणि गंगाधरराव, ते दोघे तयार नव्हते. त्या घणघणाती दणक्याखाली ते काही वेळ तरी अक्षरशः भुईसपाट झाले. त्यांची दुष्ट प्रेरणा काही क्षण तरी निष्प्रभ झाली. सूर्यप्रकाशात काजवा व्हावा तशीच तेवढा वेळ मला मिळणार होता. वरून खाली धूळ पडत होती. तेवढा अवसर मला हवा होता. आप्पा, मार्तनची ती खोली मागाहून तू पाहिलीस ना? त्याच्या त्या काळ्या सोनेरी जाळीची धूळ होऊन भिंतीच्या तळाशी साचली होती, आठवते का? प्रचंड शक्तीचा हा उत्सर्ग त्या खोलीतली सर्व रचना नष्ट करून गेला होता. काचेवर ॲसिड ओतले की त्यावरचे सर्व नक्षीकाम धुतले जावे, तसलाच हा प्रकार. पुन्हा एकदा, चांगले वाईट हा भेद तिथे चालत नाही. त्या शक्तिमार्गातल्या सर्व रचना कोसळतात. त्यांचा चक्का चूर होतो. त्यांची धूळ खाली कोसळत राहते. त्या काळापुरते सर्वजण एकाच पातळीवर असतात. तेवढा अवधी मला मिळाला. त्या वेळात आपण कमल आणि मधुकर यांना घराबाहेर काढले, पण तेवढ्यानेही काही त्यांचा संपूर्ण नाश झाला नव्हता. तो धक्का ओसरताच ते भानावर आले, विशेषतः गंगाधरराव, आणि लागलीच ते कमलच्या पाठलागावर निघाले. त्यांचा खरा आकार काही क्षण आपल्याला दिसला. भक्ष्याच्या मार्गावर निघालेला एक पशु. भस्माच्या रेषा हा तात्कालिक उपाय होता. त्यामुळे ते काही क्षण आडवे गेले, इतकेच. उंबऱ्यावर नाल ठोकायला मला वेळ मिळावा एवढाच त्याचा हेतू. चांदीच्या उघड्या तोंडाचा नाल मात्र त्यांना ओलांडता येत नाही. चांदीसारखा शुद्ध धातू आणि नालासारखी व्यूहरचना, त्यातून ते आरपार जाऊ शकत नाही. उंबऱ्यावर ठोकलेले नाल तुम्ही पाहिलेच असतील, पण त्यांची तोंडे बाहेर असतात. बाहेरून काही घरात येऊ नये म्हणून तसे ठोकलेले असतात. आपण आता नाल उलटा ठोकला होता. त्या घरात जे काही आहे त्याला त्या घराच्या 4 भिंतीत कोंडून ठेवण्यासाठी. समर्थ मग आप्पाकडे वळले. आप्पा, 1-2 दिवसात आपल्याला जावे लागणार आहे, ते म्हणाले. माझी तयारी झाली की आपण निघूया. आप्पाच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही. मानेनेच त्याने होकार दिला, पण अनंताचा जीव भयभीत झाला होता. त्या घरात काहीतरी हिंस्र, अमानवी, घातकी असे कोंडून घातले होते आणि तिथे हे दोघे जाणार होते. आपण काही विशेष करीत आहोत अशी ओझरती खूण सुद्धा दोघांच्या शब्दात नव्हती. आपण मदतीसाठी काहीतरी केले पाहिजे, कारण मदत आपल्या ताईसाठी आहे, त्याला सारखे वाटत होते. पण आपले स्थान ओळखून गप्प बसण्याचा शहाणपणा त्याच्यापाशी होता.
ताई, अप्पा आणि समर्थ यांच्याकडे तो नुसता पाहत राहिला. अप्पा आणि समर्थ बंगल्यावर आता एकटेच होते. दिवसभर राहून संध्याकाळी कमल अनंताबरोबर त्याच्या घरी गेली होती. कोणाशीही या प्रकाराची वाच्यता करू नका, समर्थांनी त्यांना सांगितले होते. काही दिवस भावाकडे आले आहे एवढेच सांग. पण समर्थ, कमल जरा कातर आवाजात म्हणाली. ते जयंत तिकडे आले तर? जयंत सध्या कोठे जात नाही, समर्थ कठोर आवाजात म्हणाले. त्या वाड्याच्या 4 भिंती तो एवढ्यात ओलांडत नाही. सध्या तरी तुम्ही अगदी निर्धास्त असा. प्रकरणाचा निकाल कसा काय लागतो ते आपण पाहू, मग तुम्ही मला इथेच भेटा. तरीही कमल जागची हलेना. तिचा अस्वस्थपणा समर्थांना जाणवला. कमल, तुझ्या मनात काही शंका असली तर ती अगदी मोकळेपणाने विचार, ते स्नेहल आवाजात म्हणाले. त्यांच्याकडे कमलने एकच नजर टाकली आणि तिच्या डोळ्यांना पाणी आले. समर्थ, तुम्हाला कसे सांगू, ती खालच्या मानेने म्हणाली. मी या बाबतीत अगदीच अडाणी आहे. तिथे काहीतरी भयंकर प्रकार चालतो हे मलाही समजते. आणखी काय काय धोके होते ते तुम्हालाच माझ्यापेक्षाही जास्त चांगले माहीत आहेत. पण समर्थ, सुरुवातीस जयंत तसे नव्हते हो. त्या मेल्या गंगाधर मामांनीच त्याच्यावर काहीतरी करणी केली आहे, काहीतरी बदल केला आहे. जयंत खरोखर असे नव्हते. या साऱ्यातून ते सुखरूप सुटतील ना? मला तसे आश्वासन देता का? पुढे होऊन समर्थांनी तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. कमल, तुझे मन खरे आर्य स्त्रीचे मन आहे. जयंता मुळात तसा नसेलही, पण मग त्याने पैशाचा मोह का धरला? ते घर सोडून तो बाहेर का नाही पडला? कोणाच्या पैशांवर तो इतके दिवस मजा करीत आहे? तुला हे ऐकून वाईट वाटेल, पण सत्यदृष्टी आड करून कसे चालेल? खाल्ल्या अन्नाचा मोबदला मोजावाच लागणार. ते घर म्हणजे विषाचा डोह आहे. त्याचा संपर्क जयंतालाही होणारच. आता भट्टीत तर सापडला आहे. जरा बघूया किती होरपळतो ते. कमल, मी प्रयत्न करीन, पण तुला कोणतेही खोटे आश्वासन देत नाही. आणि एवढ्यानेच हा प्रकार संपला असेही मानू नकोस. आणखी व्हायचे आहे. हिरमुसल्या तोंडाने कमल भावाबरोबर गेली होती. इतका वेळ अबोल राहिलेला अप्पा आता समर्थांना म्हणाला. समर्थ, तुमच्या तयारीला किती वेळ लागणार आहे? अप्पा, कदाचित उद्या रात्री किंवा कदाचित परवा रात्री आपण जाऊ, पण त्यापेक्षा जास्त उशीर होऊन चालणार नाही, समर्थ म्हणाले. त्याला त्या घरात कोंडला आहे खरा, पण सर्वच वाटा आपण बंद केल्या आहेत याची काही खात्री देता येत नाही. समर्थ, कमलला सांगितलेत ते खरे होते? जयंतासंबंधी? अर्थात. त्याचे शरीरच नव्हे तर त्याचे मनही प्रथमपासूनच या गंगाधररावांच्या अधीन होते. पण ही गोष्ट तर जन्मानंतरची झाली. जयंताचा उगमच त्यांच्या बीजापासून झाला आहे. त्यांचा काही ना काहीतरी अंश त्याच्या सुरुवातीपासूनच असणार. आणि अप्पा, म्हणूनच मी कमलला सूचना दिली आहे की हा प्रकार एवढ्यानेच संपलेला नाही. तिचा तो लहान मुलगा आहे ना. म्हणजे? अप्पा आश्चर्याने म्हणाला. म्हणजे समर्थ, त्याच्यातही? काही सांगता येत नाही. इकडचे काम पूर्ण झाले की मग त्याचीही तपासणी करायला हवी. पण तो तर अवघा 4 महिन्यांचा आहे समर्थ. महिने वर्ष ही आपण मोजतो अप्पा. त्यांना काळ माहिती नाही. अनादी काळापासून त्या शक्ती वावरत आल्या आहेत. अप्पाला ती कल्पना शरीरावर शहारा उठविणारी वाटली. तोंडात कडूसर चव मागे राहावी तशी ती कल्पना मनात राहिली. तेव्हा 2 दिवस समर्थांची तयारी चालली होती. त्यांची ती प्रखर एकाग्र साधना जीवाचा थरकाप करणारी होती. ज्या कोणत्या खोल गर्तेत ती अलिप्तता शोधत असत, ती गर्ता एखाद्या भोवऱ्यासारखी निरीक्षकालाही खोल खेचून नेईल अशी भीती वाटे. अप्पाला वाटे समर्थांच्या मनाची आपल्याला इतकी निकटची ओळख आहे की त्यांच्या मनस्थितीचे प्रतिबिंब आपल्याही मनात स्वाभाविकपणेच उमटते. पण त्यांचा जीव या अलिप्त, स्थल काल निरपेक्ष एकाकी स्थानापासून शहारून मागे सरत होता. जगाचे पाश त्याच्या भोवती जडपणे आवळलेले होते. समर्थांइतकी मुक्तता त्याला सहज साध्य नव्हती आणि प्रियही नव्हती. समर्थांची अस्मिता
या निराकार जागेत सहज संचार करून येई. आम्लाने सुवर्णावरचे कीटक धुतले जावे, त्याचा रसरशीत वर्ण नितळ व्हावा, त्याचे तेज शतगुणित व्हावे, तसे समर्थांचे मन तावून सुलाखून परत येई, शक्तीचा झालेला राज भरून निघे. एकदा त्यांनी आप्पाला त्या शक्तीच्या आदी स्तोत्राची ओझरती कल्पना दिली होती, पण आप्पा त्यात अगदी खोल प्रवेश करायला जरासा नाखुशच होता. 2 दिवसांनी समर्थांची तयारी पूर्ण झाली. संघर्षासाठी ते सिद्ध झाले होते, पण त्यांना संपूर्ण ओळखणाऱ्यांनाच त्या सिद्धतेच्या खुणा त्यांच्या सतेज निर्धारी डोळ्यात, उभारलेल्या खांद्यात, आवाजाला आलेल्या एका पोलादी धारेत, स्पर्शातून वाहणाऱ्या एका विद्युत स्पर्शात जाणवल्या असत्या. समर्थ तयार होते आणि त्यांनी हाक देताच मोहिमेवर निघायला आप्पाही तयार होता. ठरलेल्या वेळी राहुलची गाडी आली आणि ते दोघे निघाले. समर्थांचा नूर पाहून मगच आप्पाने विचारले, समर्थ, हा काय प्रकार चालला आहे? याची तुम्ही काही कल्पना देऊ शकणार नाही का? आजवर आपल्या पाहण्यात असे काहीच आलेले नाही, नाही का? समर्थ म्हणाले, कमलच्या सांगण्यावरून आणि अनंताकडून जी काही माहिती मिळाली त्यावरून माझी खात्री आहे की या प्रकरणातला खरा सूत्रधार जयंता नाही. तो केवळ एक मुखवटा आहे. खरी प्रेरक शक्ती वेगळीच आहे. ती आपल्याला काही काळ गंगाधररावांच्या स्वरूपात दिसली होती, पण तेही खरे रूप आहे का नाही याची शंकाच आहे. जयंता घराबाहेर गेल्यावर कमलने ती खोली उघडली होती आणि तिला आत गंगाधरराव दिसले होते. ते सदैव तशाच अवस्थेत पलंगावर पडून राहिले होते का? नाही. त्या वेळेपुरता त्या घरातल्या दुष्टशक्तीने तो आकार घेतला होता. सवयीने सोयीचा झालेला. इतर वेळी ते घराच्या सर्व अवकाशात अतिसूक्ष्म स्वरूपात विखुरलेले असले पाहिजेत. सजीव आणि निर्जीव यांचा हा अभद्र संयोग हीच यातली भयानक गोष्ट आहे. किंचाळणारी खोली या नावाचे एक प्रकरण मी पूर्वी हाताळले होते. त्यात थोडासा याच प्रकारचा मामला होता. धोका याचा असतो की नेहमी जड, निर्जीव वाटणाऱ्या वस्तूत देखील या प्रेरणेखाली सचेतन होऊन तुमचे शत्रू म्हणून उभ्या राहतात. पंचकोणाचे संरक्षणही मिळत नाही, कारण प्रत्यक्ष पंचकोणाच्या आत सुद्धा त्या साकार होऊ शकतात. मी तुला मागे सांगितलेलेच आहे की यांचे द्रव्य वेगळ्या प्रकारचे असते. सृष्टीतील अचेतन वस्तूंवर आपला ठसा उमटवायला त्यांना खूपच अवधी लागत असला पाहिजे. म्हणून मी प्रथमच तर्क केला होता की इथे ही दुष्टता पिढ्यानपिढ्या मुरलेली आहे. त्या घरात निर्जीव वस्तूशी एकरूप झालेली आहे. त्या घराच्या भिंतींना केवळ कानच नाहीत, डोळे आहेत, हात आहेत आणि दात सुद्धा आहेत. सर्व घरच एक प्रकारच्या अघोरी प्रेरणेखाली लवलवत आहे. कमलला आलेला तो अनुभव मोठा सूचक आहे. एका क्षणात त्या घराने तिची कोंडी केली होती. कोठीही वळली तरी कमल त्या हिरव्या खोलीतच पोहोचत होती. ती हिरवी खोली म्हणजे या चेतनेचे केंद्र आहे, आत्मा आहे. आप्पा, जयंतही त्याच प्रेरणेने भारलेला आहे. तो जेव्हा या घरात वावरत असतो तेव्हा कमलला त्याच्यातला त्या असुरी अस्तित्वाची जाणीव होते. त्या प्रभावाखाली त्याचा आवाज छद्मी होतो. आवाजात एक उद्दाम गर्व येतो. डोळ्यात ती खुणशी लकाकी येते. गंगाधरराव गेल्यानंतर त्याच्या बाह्य शरीरातही हा बदल झाला आहे. कमलला, जी जयंताच्या अगदी निकटच्या सहवासात आली होती, त्या कमलला पहिल्या भेटीतच हा बदल जाणवला. तिला तर क्षणभर गंगाधररावच जयंताच्या जागी दिसले. याचा अर्थ एवढाच की ती शक्ती त्याचे बाह्य शरीरही बदलून टाकत आहे. त्याला एक ओळखीचा, सवयीचा आकार देत आहे, गंगाधररावांचा आकार. पण मला अशी आशा आहे की खरा जयंता कोठेतरी जिवंत आहे. असह्य असेल कदाचित, पण आहे. तो जेवत असताना माझ्या पाहणीचा स्पर्श त्याला किंवा त्याच्यात वावरणाऱ्या त्या शक्तीला झाला आणि क्षण मात्र ती त्याचे शरीर सोडून आपल्या आडोशाला गेली. मला वाटते त्या घरात जयंत प्रथमच खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि एकटा होता. कमल परत आल्यापासून सर्व प्रसंगाची अस्पष्ट स्मृती त्याच्या मनात होती. त्याचबरोबर त्याच्या मनात वावरणाऱ्या त्या दुष्ट शक्तीच्या पाशवी अमानुष विचारांचाही एक ठसा तिथे उमटलेला असावा. त्याला ते सर्व असह्य झाले आणि तो घाईघाईने घराबाहेर पडला. त्याच्यातला बदल कमलला बरोबर जाणवला. तो रागावला होता, पण तिच्यावर नाही, त्या घरात वावरणाऱ्या पिशाच्च्यावर. बाहेर कोठे गेला त्या काही तासात त्याच्या मनात कोणत्या भयंकर विचारांचे थैमान चालले होते याची आपल्याला कल्पना नाही. काहीतरी निश्चय करून तो परत आला. त्याला कशाचीच कल्पना नव्हती. नाही तर तो त्या घरात परत आलाच नसता. त्याने आत पाय टाकला आणि त्याच्या भोवती ते पाश परत पडले.
इकडे कमल त्या खोलीत निघाली होती. एका आंतरिक अनुभूतीने तिने ओळखले होते की ती हिरवी खोलीच त्या घरात महत्वाची आहे आणि ती त्या खोलीचे दार उघडणार होती. केवढे अज्ञान, केवढा धोका. तिची किल्ली दाराच्या कुलुपावर खणखणत होती. आत ती शक्ती एकटवली होती, एक प्राचीन आकार घेत होती. बाहेर कोण आहे हे त्याला माहीत असणारच आणि मनातल्या मनात तो अगदी खदखदत असणार. ती आपल्या पायांनी त्याच्याकडे येत होती आणि आता तर जयंताचा क्षीण, तरीही जाणवणारा अडथळाही नव्हता. कधी न येणारी संधी. त्याचवेळी जयंता घरात आला. खोलीचे दार उघडे पाहून तिकडेच आला. आता माझ्या मनात एक प्रश्न आहे, जयंताला त्या वाड्यातली ती शक्ती अशा रूपात कधी दिसली होती का? नाही, हे चूक आहे. आपल्याखेरीज या 4 भिंतीत आणखी काहीतरी अमानवी वावरत आहे याची त्याला कल्पना होती का? मला असे वाटते की नाही. प्रथमपासूनच त्याची घडण अशी होत गेली होती की त्याच्या शरीरात आणि मनात त्या ना अगदी सहज सुलभ प्रवेश शक्य होता. गंगाधरराव हयात असतानाही त्याच्यावर त्यांचा विलक्षण प्रभाव होताच. ते लौकिक अर्थाने मरण पावल्यावर तर त्यांना सर्व घरच खुले झाले. जयंताला याची काही कल्पना नव्हती. त्याचे शरीर हा केवळ दिव्याचा सांगाडा होता. त्यात ज्योत जळत होती, ती वेगळीच होती. घरात पाय टाकताच त्याच्यात ती राक्षसी ज्योत धगधगून उठली. खोलीपर्यंत पोहोचेपर्यंत त्याचे स्वातंत्र्य, मनातले निर्धार, स्वतः संबंधीचा तिरस्कार, सगळे काही कोटच्या कोठे गडप झाले होते. तो त्या आतल्या शक्तीचेच एक प्रतिबिंब झाला होता, नवल नाही. कमल बेशुद्ध पडली. 2 गंगाधरराव, एक जिवंत, एक मेलेले, आणि त्यातल्या मृत आकृतीकडे ती ढकलली जात होती. अशा या निर्वाणीच्या वेळी आपण तिथे पोहोचलो. तुला यात काही योगायोगाचा भास होतो आप्पा? आपल्याला एखाद दुसरे मिनिट उशीर झाला असता तर कमल त्या मृत आकृतीच्या हातात ढकलली गेली असती. पुढे काय झाले असते याची कल्पनाही अशक्य आहे. मानवी मन तर असल्या आघातांखाली चुरमडतेच, पण हे जड शरीर सुद्धा अभंग राहत नाही. काय झाले असते खरोखर देवासच माहिती. आणि तस्मार अर्चना वापरून तात्पुरती सुटका करून घेतली आणि आता परत तेथे जात आहोत. तात्विक चर्चा संपवून समर्थ एकदम वर्तमान काळातल्या घटनांकडे आले होते. त्यांचा आवाज गंभीर झाला होता. हे वेगळेच प्रकरण आहे याची तुला कल्पना आली असेलच. आपल्या कार्यात आपण संपूर्ण यशस्वी होतो का अर्धवट यशावर समाधान मानून आपल्याला सन्माननीय माघार घ्यावी लागते, का आपण संपूर्ण अयशस्वी होतो हे आता काळच ठरवणार आहे. मला या खेपेस तरी कशाचीच खात्री देता येत नाही. आप्पाला आजवर समर्थांच्या आवाजात अशी अनिश्चितता, अशी अशाश्वती कधीही जाणवली नव्हती. माझीही ही एक परीक्षाच आहे आप्पा, समर्थ म्हणाले. आजवरची सर्व साधना पणाला लागणार आहे. मग रस्ता संपेपर्यंत ते काहीच बोलले नाहीत. अंधारातून मार्ग कापीत गाडी त्या गावापाशी पोहोचली. दोन्ही अंगांनी घराच्या काळोखात गुरफटलेल्या आकृती मागे सरायला लागल्या. प्रकाशाची एवढीशीही खूण नव्हती. सर्वजण आपल्या आसऱ्यात निद्रिस्त होते आणि रात्रीचे रिंगण या कहारी संघर्षासाठी रिकामे झाले होते. आप्पाच्या मनातला ताण वाढत चालला होता. अगदी आवाज न करता गाडी त्या घरासमोर थांबली. आप्पा, समर्थ जागच्या जागी वळून म्हणाले, आता तुला एक सांगायचे आहे आणि एक प्रश्न विचारायचा आहे. आपण त्या घरात जाणार आहोत. यश मिळाले तर फारच उत्तम, पण जर का आपला प्रयत्न अयशस्वी झाला तर मग आपल्याला बाहेर येता येणार नाही. येता येणार नाही याचा अर्थ आपणच आपली बाहेरची वाट बंद केली पाहिजे. कारण मग आपण समर्थ आणि आप्पा राहणार नाही. वेगळेच काहीतरी झालेले असू. आपल्या रूपाने जगावर संकट यायला नको, ही खबरदारी आधीच घ्यायला हवी. म्हणून तुला हा प्रश्न विचारित आहे. आजवर मी तुझ्यावर कोणतीच सक्ती केली नाही आणि यावेळी तर करणे अशक्यच आहे. तेव्हा नीट विचार करून सांग, माझ्याबरोबर आत येणार आहेस? समर्थ, माझा तुम्हाला उपयोग होणार आहे का? एक क्षणभर विचार करून आप्पा म्हणाला. होय आप्पा. समर्थ किंचित थांबून म्हणाले, मग चला तर, वाट कशाची पाहता? आप्पाचे उत्तर त्या क्षणी आले. आप्पा. समर्थ काहीतरी बोलणार होते पण ते नुसतेच हसले.
अभिमान आणि कृतज्ञता असलेले एक हास्य. मागाहून कधी काळी या लहानशा प्रश्न उत्तरावर आप्पाने विचार केलाच तर त्याला एकाच गोष्टीचा संतोष व्हायचा. समर्थांच्या आव्हानाला त्याने दिलेला एक उत्स्फूर्त, नैसर्गिक, सर्वपूर्ण प्रतिसाद. समर्थांशी त्याचे संबंध अत्यंत निकटचे तर होतेच, पण त्याला वाटले की शक्य असते तर ते दोघे या क्षणापासून आणखी निकट आले होते. पण हे सर्व मागाहून विचार होते. त्या क्षणी त्याचे लक्ष समर्थांच्या हालचालींवर होते आणि त्या हालचाली कोणाचेही लक्ष वेधून घेण्यासारख्याच होत्या. समर्थांनी आपल्या सामानाच्या पिशवीतून चकचकीत काळ्या दोऱ्याचे एक रीळ काढले होते. त्यातला हातभर लांबीचा तुकडा तोडून त्यांनी तो आप्पाच्या मनगटाला बांधला होता. तसलाच एक तुकडा आप्पाच्या हाती देऊन त्यांनी आपला हात पुढे केला होता. माझ्याही मनगटाला बांध आप्पा, ते म्हणाले होते. तो बांधून झाल्यावर उरलेला दोरा घेऊन ते त्या घराच्या दारापाशी आले. दाराच्या चौकटीला वरच्या अंगास दोन्ही बाजूस खिळे होते. दोन्ही खिळ्यांमध्ये त्यांनी त्या दोऱ्याचे 5-6 वेढे बांधून टाकले. आप्पा त्यांच्या मागोमाग दारापाशी गेला होता. त्या दाराच्या दुसऱ्या बाजूस काय आहे याची कल्पना येऊनच त्याचे शरीर क्षणभर रोमांचित झाले होते. पण समर्थ परत गाडीकडे निघाले तसा तोही निघाला. दार उघडायची वेळ अजून आली नव्हती तर. आप्पा, गाडीत बसता बसता समर्थ म्हणाले, बरोबर 12च्या ठोक्याला आपण त्या घरात जाणार आहोत. आपण आपल्या हातांवर घालून घेतलेली ही बंधने आता साधी दिसतात, पण लक्षात ठेव, जर आपल्यात काही बदल झाला तर याच काळ्या दोऱ्यांची जड श्रंखला होतील. कारण दाराबाहेर लावलेला तंतू आणि आपल्या हाताभोवतालचा तंतू यांच्यातली समानता नष्ट होईल. दोन्ही भिन्न आणि विरुद्ध गुणधर्माचे होतील आणि एक दुसऱ्याला पार करून जाऊ शकणार नाहीत. काळा दोरा हा एक वेळ संकेत आहे, आपल्या लक्षात राहण्यासाठीच फक्त. खरे बदल अदृश्य असतील आणि त्यांना अडवणाऱ्या शक्तीही अदृश्यच असतील. त्या डोळ्यांना दिसणार नाहीत, पण जाणवल्याशिवायही राहणार नाहीत. आपण पूर्ववत, नैसर्गिक, मानव रूपात असलो तरच आपण तो दरवाजा ओलांडून बाहेर येऊ शकू. समजा काही कारणाने आता तुझी माझी चुकामुक झाली तर हे ध्यानात ठेव, एकदम बाहेर यायचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या शरीराच्या चिंधड्या चिंधड्या होतील. एक पाऊल सावकाश टाकून पहा, कारण बदल झालाच तर तो तुला मुळीच जाणवणार नाही. जयंताला कोठे कल्पना आहे त्याच्या शरीरात खरोखर कोण वावरत आहे याची. मग त्यांचा आवाज आणखी खाली गेला. आप्पा, तुझ्याशी आणखी काही बोलायचे होते. मनात एक शंका येते की एखाद्या वेळी पुन्हा बोलायची संधी मिळणार नाही. अजून आपण बाहेर आहोत, रोजच्या जगात आहोत. मानवी जाणीवा शाबूत आहेत. स्मृती कार्यक्षम आहे तोवरच हे बोलून घेतो. आजवर आपण दोघांनी नानाविध तपासात भाग घेतला. तू माझ्या मदतीला सदैव तयार होतास, तुला कल्पना नाही. पण तुझ्या सहवासाची आणि सहाय्याची मला बहुमोल मदत झालेली आहे. आभार मानणे हा औपचारिकपणाच नव्हे तर मूर्खपणा होईल. मला जे काही थोडेफार यश मिळाले त्यात तुझा वाटा अवश्य आहे आप्पा. घटना या वळणाने जातील याची आप्पाला कल्पना नव्हती. फार पूर्वी एकदा अगदी असेच घडले होते. मार्तंडचा नाश करण्यासाठी समर्थ त्या काळ्या खोलीत गेले होते. तेव्हा त्यांच्या मनात हेच विचार होते, पण ते सुखरूप परत आले होते आणि आप्पा बेफिकीर राहिला होता. संकट एकदाचे आणि कायमचेच टळले अशा भ्रमात होता. त्या भ्रमाचा आता निराश झाला. त्याने समर्थांच्या एक एक आठवणी मनात आणल्या तेव्हा त्याला उमगले की प्रत्येक खेपेसच समर्थ मनाशी अशी तयारी करून मग त्यात भाग घेत असत. त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा अपूर्व साहस घेऊन येत होता. यशाची निश्चिती फार फार थोड्या वेळा होती आणि आता त्याला हेही उमगले की यश जर दर खेपेस निश्चित असते तर मग साहस निरस झाले असते नव्हे, ते साहसच उरले नसते. सत्प्रवृत्तीचा एक असीम आणि निष्ठावंत पाईक ही समर्थांची भूमिका होती. त्या झगड्यासाठी त्यांनी आयुष्य समर्पण केले होते. हजारो वर्षे हा संघर्ष चाललाच होता आणि मानवाच्या अंतापर्यंत चालणार होता. त्यातल्या एका फळीची बिनी समर्थ सांभाळीत होते. वैयक्तिक राग, लोभ, आशा, निराशा यांना तिथे स्थानच नव्हते. म्हणून समर्थांची भयानक अलिप्तता. कोणत्याही क्षणी सर्व परित्यागाची तयारी ठेवलेले समर्थ ते लहान सहान संबंधात स्वतःला कशासाठी जखडून घेतील. त्यांच्या आयुष्याचे दान त्यांनी केव्हाच करून टाकले होते. त्यावरचा स्वतःचा हक्क केव्हाच सोडला होता.
अलौकिक शक्तींच्या वापरासाठी कणाकणाने घडवले गेलेले ते एक हत्यार होते. दुष्ट शक्तींचा वेध घेणारे ते एक शराग्र होते. त्यामागची शक्ती वेगळीच होती. किती अल्प वेळात आप्पाच्या मनात हे विचार येऊन गेले. आता त्याला समजले की समर्थांच्या वियोगाची शक्ती त्याच्या आसपास सतत वावरत आलेली होती. फक्त आजवर ती इतक्या प्रच्छन्नपणे जाणवली नव्हती एवढेच. त्याच्या मनात विषाद आला, पण शोक आला नाही. कारण आता एका अव्यक्तिगत आणि वरच्या पातळीवरून तो सर्व प्रसंगाचे मनाशी सुसूत्रीकरण करीत होता. यावेळी कदाचित समर्थ यशस्वी होऊन बाहेर येतीलही, पण केव्हा ना केव्हा तरी ती अंतिम घटिका येणारच होती. त्यावेळी तिचा समंजसपणा स्वीकार केला पाहिजे. तेव्हा मग तो समर्थांकडे पाहून हसला. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले आणि मग तेही हसले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले, आप्पा, आणखी शब्दांची जरुरीच नाही. चल. गाडीपासून घराच्या दारापर्यंतची 10च पावले. पण त्या 10 पावलात आप्पाच्या मनाभोवतीचे तत्वज्ञानाचे कवच गळून पडले. शेवटी तो एक साधा माणूस होता आणि तो बोजा सतत वापरणे असह्य झाले असते. आसपासची अंधारी रात्र त्याच्या भोवती झेपावत होती. आप्पाची भीती अज्ञानातून जन्माला आली नव्हती. रात्रीच्या काळ्या गर्भात काय काय वावरत असते याची प्रचिती त्याला स्वानुभवाने आलेली होती. पण समर्थ बरोबर होते आणि मनाला धीर होता. दार अंधारातून जवळ आले. स्पष्ट झाले. हातातल्या काठीची चांदीची मूठ समर्थांनी दारावर आपटली. जरा वेळ थांबून परत एकदा आपटली. मग ते शांतपणे वाट पाहत उभे राहिले. या आड रात्री आतून प्रतिसाद येईल का नाही याची आप्पाला शंका होती, पण समर्थांना ती नसावी असे दिसत होते. आतून कडी बोल्ट सरकवल्याचा आवाज आला. दार जरासे हलताच प्रकाशाची एक चिरही दिसायला लागली. दार संपूर्ण उघडले नाही. कोण आहे? कोण पाहिजे? आतून कोणीतरी विचारले. मी समर्थ आहे. जयंताला भेटण्यासाठी आलो आहे. कोण समर्थ? मी कोणी समर्थ ओळखत नाही. मी कमलकडून आलो आहे. काही वेळ आतून कोणतेच उत्तर आले नाही आणि मग एका विलक्षण हास्याचा आवाज आला. अनेक प्रसंगातून जाऊन निर्ढावलेल्या आप्पाचे मनही त्या विचित्र हास्याने शहारले. समोरचे दार उघडत होते. समोर जयंतच उभा होता. तोच आता हसला होता का? जरा मागे सरकून तो म्हणाला, कमलचे काम ठीक आहे, यात. समर्थांनी औचित्यपणे आप्पाचा हात हातात घेतला आणि दोघांनी एकदमच तो उंबरठा ओलांडला. गंगाधर रावांच्या घरात प्रवेश केला. त्यांच्यापासून 2 हातांवरच जयंत उभा होता. मागे एकदा आप्पाने त्याला फक्त पाठमोराच पाहिला होता. आता तो त्याला समोरून प्रथमच दिसत होता. दोन्ही हात खाली सोडून जयंत त्यांच्याकडे नुसता पाहत होता. त्याची निश्चलता आप्पाला अस्वस्थ करीत होती. त्यात काहीतरी कृत्रिम, अनैसर्गिक आहे असा भास होत होता. पण हे आपण आत्ताच ऐकलेल्या गोष्टीमुळेही असेल. आप्पाने स्वतःशी विचार केला. एकाकी जयंत हलला. दाराच्या दिशेने त्याने 2 पावलं टाकली आणि दार लावले. कडी घातली. बोल्ट सरकावला. पण तेवढी हालचाल होताच तो परत त्या दोघांकडे पाहत स्तब्ध उभा राहिला. इथेच उभे करणार आहात का आम्हाला? समर्थ म्हणाले. त्यांच्या पहिल्या शब्दाबरोबर तो दचकला होता. हे शब्द कोठून येत आहेत हेच जणू त्याला समजत नसल्यासारखी त्याची मान डावी उजवीकडे वळत होती. मग शेवटी त्याची नजर समर्थांच्यावर खिळली. नाही नाही, आत या ना. त्यांच्या अंगावरून तो पुढे निघाला. ओसरीच्या पायऱ्या चढला आणि मधल्या दारातून आत गेला. आप्पाच्या खांद्याला ओझरता स्पर्श करून समर्थ त्याच्या मागोमाग निघाले आणि मग आप्पाही हलला. मोठ्या दारातून आत जाऊन जयंता उजव्या हाताच्या पहिल्या खोलीच्या दारात उभा होता. ती हिरवी खोली, गंगाधर रावांची खोली. समर्थ थांबले, पण क्षणभरच. मग खांदे सरळ करून ते पुढे गेले. या आत या. समर्थ ना, या आत. जयंत हसत होता. हातावर हात चोळत होता. डोळे लकाकत होते. आतून उत्साहाचे उधाण आल्यासारखा तो वागत होता. आप्पा, माझ्या शेजारी राहा, समर्थ हलकेच म्हणाले आणि जयंता जवळून खोलीत गेले. मागोमाग आप्पाही गेला.
या खोलीची आप्पाच्या मनाने एक धास्तीच घेतली होती. या खोलीसंबंधी कमलकडून आणि समर्थांकडून त्याने बरेच काही ऐकले होते आणि प्रत्यक्ष स्वतःच इथे काही चमत्कारिक देखावा पाहिला होता. आत पाय टाकताना त्याने आपले सर्व अंग आतल्या आत आवळून घेतले होते. श्वासही रोखून धरला होता. या मानसिक ताणाखाली ज्ञानेंद्रिय सुद्धा गोंधळल्यासारखी झाली होती, कारण नजर स्थिर होत नव्हती. पाण्याखालच्या एखाद्या देखाव्यासारखी सर्व खोलीत सावकाश सावकाश हेलकावे खात होती. कानातही एक मोठा घुमल्यासारखा आवाज येत होता. नाकावरून नाना प्रकारचे अपरिचित पण न रुचणारे गंध लाटा लाटांनी जात होते. आप्पाला एक हिसका बसला. समर्थांनी त्याचा हात दाबून ओढला होता. भानावर ये आप्पा, ते जरा कर्कश आवाजात म्हणाले. त्या क्षणी सर्व चमत्कारिक संवेदना नाहीशा झाल्या. खोलीने साधा आकार घेतला. सर्व वस्तू आपापल्या जागी स्थिरावल्या. खोलीतच कोणीतरी मोठमोठ्याने हसत असल्याचा आवाज येत होता, पण लागलीच तो कमी कमी होत जात ऐकू येईनासा झाला. तुम्ही समर्थ होय, आणि हे कोण? जयंत विचारत होता. हे अप्पा जोशी, माझे मित्र आणि सहकारी. वा, नामी सहकारी. जयंताच्या आवाजात कुचेष्टा होती. अप्पाची थट्टा करू नका, समर्थ अगदी हलक्या आवाजात म्हणाले. थट्टा? तो आता विरघळून जाणार होता. तुच्छतेने जयंत म्हणाला. मी इथे आहे हे विसरू नका. समर्थ तितक्याच हलक्या आवाजात म्हणाले. तमाशा पुरे झाला. तुम्ही इथे कशासाठी आला आहात? आता विचारायचे सुचले वाटते. समर्थांनी उत्तर दिले. बकवास नको, काय काम आहे ते सांगा, जरा रागाने तो म्हणाला. समर्थ खोलीत चारी बाजूंना पाहायला लागले आणि आता कोठे आपाला जरासा स्वस्थपणा लाभला. जयंत, समर्थ यांच्या प्रश्नप्रतिप्रश्नामध्ये तो अगदी तटस्थासारखा अलिप्त होता. पण मनाला चटका देणारी एक जुनी आठवण समोर आली होती. समर्थ आणि मार्तंड यांचे संभाषण. तसा जयंत फारसा भीतीदायक वाटत नव्हता, पण समर्थ म्हणाले होते की तो एक केवळ मुखवटा आहे. शेवटी दैवावरच हवाला ठेवायला हवा असा विचार करून आप्पाने मन ताळ्यावर आणले आणि मग तोही त्या खोलीची पाहणी करू लागला. हिरव्या भिंती, हिरवे पडदे, दिव्यांचा शेड सुद्धा हिरव्या. आजवर आप्पाला सर्व रंगच सारखे वाटत होते, पण या मळकट रोगट हिरव्या रंगाचा त्याला विलक्षण तिटकारा आला. खोलीत ती प्रसिद्ध आराम खुर्ची होती. शिवाय 2-3 इतर खुर्च्या होत्या. एका अंगाला कमलने वर्णन केलेला तो हिरवा पडदाही होता. आता त्याच्या मागे काय होते? इकडे तिकडे वळूनही जरा वेळाने आप्पाची नजर परत परत त्या हिरव्या पडद्याकडेच येत होती. सगळी चर्चा उभ्यानेच करणार आहात का? समर्थ जरा रागीट आवाजात म्हणाले. आणि मग जयंता काय बोलतो इकडेही लक्ष न देता त्यांनी 2 खुर्च्या जराशा मागे ओढून त्यापैकी एकीवर ते बसले आणि आप्पाला दुसरी घेण्याची खूण केली. आप्पा खुर्चीत बसल्यावर त्याला दिसले की आपण सरळ त्या हिरव्या पडद्याकडेच तोंड करून बसलो आहोत. जयंत त्यांच्या एका हाताला होता. काही क्षण तो तसाच उभा राहिला आणि मग त्यानेही रागाने एक खुर्ची फरकन त्यांच्यासमोर ओढली. त्यात तो दांडदिशी बसला आणि मोठ्या प्रयासाने आवाजावर संयम राखीत म्हणाला. चेष्टा पुरे झाली. काय काम आहे ते सांगा, मला जास्त वेळ नाही. समर्थ जयंताकडे टक लावून पाहत होते. तोही त्यांच्या नजरेला नजर भिडवून बसला होता. दोघांच्याही चेहऱ्यावरच्या रेषा कठीण झाल्या होत्या. शेवटी समर्थांनी एक मोठा उसासा सोडला आणि खांदे उडवले. जयंताची नजर तशीच होती, पण त्या नजरेत एक छद्मी हास्य तरळत असल्याचा भास होत होता. जयंत, समर्थ बोलले तेव्हा त्यांचा आवाज इतका बदलला होता की आप्पानेही जरा नवलाने त्यांच्याकडे पाहिले. त्यांचा आवाज मैत्रीचा, स्नेहभावाचा, समजावणीचा वाटत होता. चेहराही तितकाच प्रांजल होता. जयंत, मी कमलच्या कामासाठी आलो आहे. 2-3 दिवसांपूर्वी ती या घरातून माझ्याबरोबर निघून आली. तिने मला तिची सारी हकीकत सांगितली आहे. ती या घरात सुखात नव्हती. जयंत, तिला या घरात चैन पडत नव्हते, मनःशांती मिळत नव्हती. त्याचा दोष ती तुला देत नाही.
विवाहापूर्वी तिने तुला अनेक वार विनंती केली होती की हे घर सोडा. हे खरे आहे ना? तिची अजूनही खात्री आहे की तू जर या घरातून बाहेर पडलास तर तुम्ही दोघे सुखाने राहू शकाल. पुन्हा एकदा सांगतो की कमल तुला दोष देत नाही, पण या घरात परत यायला ती तयार नाही. तुझे मन वळवता आले तर पाहावे यासाठी मी आलो आहे. प्रथम आप्पाला समर्थांच्या शब्दांचा बोधच झाला नाही. त्यांचा हा पवित्रा अनपेक्षित होता, पण जयंताकडे पाहता पाहता तो स्वतःचे विचार पार विसरून गेला. कारण जयंताच्या चेहऱ्यावर मोठे आश्चर्यकारक बदल होत होते. अप्पासारखेच त्यालाही ते शब्द अनपेक्षित असले पाहिजेत. तोही बेसावध होता. स्वतःच्या घरी स्वतःच्या पती पुत्रासह राहताना कमलला इथे सुख लागत नव्हते यावर कोणाचा विश्वास बसेल? आणि पती पत्नीच्या झगड्यात परक्या त्रयस्थाने स्वतःला गुंतून घेऊ नये हे तुम्हाला माहीत नाही का? जयंता बोलत होता, पण अप्पाला वाटले की तो हे केवळ वेळ काढण्यासाठी करीत आहे. आतल्या आत त्याचा खोल विचार चाललेला आहे. समर्थांच्या हेतूचे विश्लेषण करण्याची तो जीवापाड खटपट करीत आहे. ती अजूनही इथे सुखी होईल असे तुला सुचवायचे आहे का? समर्थ म्हणाले. अर्थात हे तिचे घरच नाही का? तिने केव्हाही परत यावे. तो म्हणाला, पण तिला तुझ्याकडून पूर्वीसारखा उपद्रव होणार नाही? समर्थ, तुमच्याकडून असल्या प्रश्नांची अपेक्षा केली नव्हती. जयंत हसत म्हणाला. डोळ्यांपर्यंत न पोहोचणारे हास्य, काळे कुळकुळीत विषारी डोळे. खरे आहे, विचारायलाच नको होता. समर्थ म्हणाले. आप्पाला मात्र या संभाषणाचा अर्थच समजेना. एक गोष्ट उघड होती. समर्थ जयंताच्या मनातली शत्रुत्वाची, संशयाची भावना कमी करून त्या ठिकाणी स्नेहभाव, निदान सहनशीलता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. खोलीतला ताण प्रत्यक्षपणेच कमी झालेला त्याला जाणवत होता. एवढेच तुमचे काम असेल तर कमलला सांगा की तिला या घराचे दार केव्हाही उघडे आहे. तिने यावे आणि आपली इथली जागा घ्यावी. समर्थ खिशात काहीतरी शोधत होते. त्यांनी हात बाहेर काढला. हाताच्या तळव्यात एक अंगठी होती, चकचकत्या सोन्याची. हात पुढे करीत ते म्हणाले, जयंत, कमलने आपल्या सद्भावनेची आणि स्नेहाची खूण म्हणून ही अंगठी पाठवली आहे. तेवढी तू बोटात घालावीस अशी तिची इच्छा आहे. मग तिचे समाधान होईल. कदाचित ती इथे परतही येईल. समर्थांच्या पुढे केलेल्या हातात ती अंगठी तळपत होती. जयंता एखाद्या मंत्रमुग्ध पक्षासारखा तिच्याकडे टक लावून पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरून मोठे विलक्षण आणि परस्पर विरोधी भाव एकामागून एक सरकत होते. आश्चर्य होते, क्षणभर मोहही होता, मग संशय आला. त्याची गडद भीती झाली, राग आला. त्यात तिरस्काराचीही छटा होती. तूच म्हणालास ना की तिचे इथे केव्हाही स्वागतच होईल? समर्थ जरा हसत म्हणाले. मग या एवढ्याशा साध्या क्षुल्लक गोष्टीला खळबळ का? खळबळ नाही, पण जयंताची द्विधा मनस्थिती उघड दिसत होती. मग घे तर ही अंगठी आणि घाल हातात. समर्थ हात आणखी पुढे करीत म्हणाले, तुझ्या सद्भावनेचा तेवढा पुरावा बस होईल. जयंताची नजर अजूनही त्या अंगठीवर खिळली होती. त्याचा एक हात सावकाश पुढे येत होता. हा केवळ इच्छाशक्तींचा संघर्ष होता की त्यामागे आणखी एखादा खोल सांकेतिक अर्थ होता? आप्पाला त्यात काही समज नव्हती, पण त्याचीही नजर त्या नाट्यपूर्ण हालचालींवर खिळली होती. जयंताचा बावरा हात पुढे आला. समर्थांच्या तळव्यावरची अंगठी त्या हाताने 2 बोटांनी उचलली. त्या डाव्या हाताकडे सावकाश सावकाश नेली. वाटेवर ती किंचित थांबली, पुन्हा बोटाकडे जाऊ लागली. मूर्ख, टाक त्या अंगठी खाली. तो आवाज इतक्या अवचितपणे आला की समर्थ सुद्धा दचकले. पण जयंताची प्रतिक्रिया त्यांच्यापेक्षा फारच तीव्र होती. तो आवाज ऐकताच तो भांबावून इकडे तिकडे पाहू लागला. त्याचा चेहरा गोरामोरा झाला होता. त्याचे सर्व शरीर ही उभरल्यासारखे थरथर कापायला लागले होते. अंगठी चढदिशी बोटात घाल जयंता, समर्थ हलकेच म्हणाले. अजून तू ती अंगठी टाकली नाहीस? तो आवाज परत एकदा आला आणि मग तो समोरचा हिरवा पडदा खर्र आवाज करीत दूर खेचला गेला.
पडद्यामागे गंगाधरराव उभे होते. काही प्रसंग किंवा अनुभव असे असतात की त्यांचा अर्थबोध होत नाही. संदर्भाच्या चौकटीत ते बसतच नाहीत. माणूस हबकून जातो, दिशाशून्य होतो. आप्पाला तो क्षण तसा वाटला. गंगाधरराव मृत झाले होते ही सत्यस्थिती होती. त्यांचा प्रभाव या घरात अजून आहे हे त्याला जाणवले होते. पण त्याच्या मनाने या दोन गोष्टी मनाच्या वेगवेगळ्या कप्प्यात ठेवून दिल्या होत्या. आता सत्यतेला समोर जाण्याचा क्षण आला होता. त्यांच्यासमोर गंगाधरराव उभे होते. चेहऱ्यावर एक उर्मट हास्य, डोळ्यात संताप आणि तुच्छता. पण तिथे खरोखर काय होते? हाडामासांचे शरीर कसे असेल ते शक्य नव्हते. मग काय या घरातला सर्व विषारी अर्क तिथे एकटवला होता? एक भ्रामक भासरूप प्रतिमा होती. असा आवाज करीत जयंताने हातातली अंगठी खाली टाकली. त्याला भीती वाटत असली तर ती इतकी अतिरेकी होती की त्याखाली त्याचा चेहरा अक्षरशः विकृत झाला होता. यात कुठेतरी विसंगती आहे असे आप्पाला वाटत होते. पण आता विचाराला वेळच नव्हता. समर्थ हात पुढे करून उभे होते. त्यांची नजर एकवार पडद्यामागच्या त्या आकृतीकडे वळली. मग स्वतःचीच खांदे उडवीत त्यांनी खाली पडलेली ती अंगठी उचलली आणि खिशात घातली. गंगाधरराव पडदा दूर करीत पुढे आले. आता त्यांच्यावर प्रत्यक्ष प्रकाश होता आणि आप्पा प्रथमच त्यांना नीट पाहू शकत होता. माणसासारखा, लठ्ठ माणसासारखा म्हणा, दिसणारा तो आकार होता खरा, पण त्यात काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. अगदी संथ पाण्यावर पडलेल्या प्रतिबिंबासारखा. असे वाटत होते की असंख्य अलग अलग कणाकणांनी मिळून ही प्रतिमा तयार झाली आहे. त्यांच्या सर्व शरीरात एक अतिसूक्ष्म कंपन जाणवत होते. खोलीतली हवाही विजेने भारल्यासारखी झाली होती. मानेजवळचे केस ताठ उभे झाल्याची आप्पाला जाणीव झाली. गंगाधरराव आणखी पुढे आले. समर्थ आणि जयंता या दोघांकडे ते अलगद आलटून पालटून पाहत होते. शेवटी त्यांच्या तोंडून एक विलक्षण तिरस्काराचा उद्गार बाहेर पडला आणि समर्थ बोलले, जयंता. ते म्हणत होते, हे तुझे वडील गंगाधरराव. वडील? तो पुटपुटला. पण मी तर. त्यांना मेलेले पाहिले. चितेच्या सरणात त्यांची राख झालेली पाहिली. त्यांच्या अस्थींच्या ठिकऱ्या झालेल्या पाहिल्या. असेच म्हणणार होतास ना? मग आता पहा. गंगाधरराव आता फक्त समर्थांकडे पाहत होते. त्यांच्या काळ्या शार डोळ्यात काही भाव असलाच तर तो अनैच्छिक आदराचाच होता. समर्थ काय? ते शेवटी बोलले आणि मग जयंताकडे वळून, मूर्खा, यांनी तुला हातोहात फसवायची वेळ आणली होती. ती अंगठी बोटात घातली असतीस तर काय झाले असते माहीत आहे? तू यांचा गुलाम झाला असतास. माझ्या मदतीपलीकडे गेला असतास. पुन्हा एकदा ते समर्थांकडे वळले. तरीही तुमचा दुसरा हेतू साध्य झालाच. त्यांची हिशेबी नजर जयंतावर खिळून राहिली. त्याला अजून मला पाहण्याचा सराव झालेला नाही. अजूनपर्यंत तरी मी त्याच्या नजरेआडच राहत होतो. पायऱ्या पायऱ्यांनी त्याला मी माझी ओळख करून देणार होतो. पण तुम्ही मला आताच्या अयोग्य क्षणी त्याच्या समोर यायला भाग पाडलेत. त्याच्यावर काय परिणाम होतो कोणास ठाऊक. माझा स्वीकार करायला त्याचा मानसिक विरोध आता आणखीनच वाढणार यात शंका नाही. पाहू. जयंत. त्यांचा आवाज एकदम चढला. तू वरच्या तुझ्या जुन्या खोलीत जा. हाक मारीपर्यंत खाली येऊ नकोस. जयंता, जे घर तुझ्या मालकीचे झाले, ज्याच्यात तू कमलला राहायला बोलवत होतास, तेच का तुझे हे घर? समर्थांच्या हिनवणीखाली जयंताच्या गालावर फिकट लालसर रंग आला. जयंता, मी काय सांगितले ते ऐकलंस ना? गंगाधरराव म्हणत होते. ऐक, तुझ्या मृत पित्याची आज्ञा ऐक. तुला ते एखाद्या लहान मुलासारखे अडगळीच्या खोलीत डांबून ठेवणार आहेत. समर्थ म्हणाले. जयंता संतापला होता. पण कोणावर हे त्याचे त्याला तरी उमगत होते का याची आप्पाला शंका चाली होती. हाताच्या मुठी आवळीत जयंता पाऊलभर पुढे आला.
तो काहीतरी बोलणार होता. पुरे आता गंगाधरराव हसत होते. ते हसत होते. आप्पांचा कानांवर विश्वासच बसेना. एखाद्या गोल भांड्यात खतखत उकळणाऱ्या आमलासारखे ते हास्य त्यांच्या प्रचंड देह हिंदकाळवीत बाहेर पडत होते. जयंता वर. त्यांनी एक हात थोडासा उचलला. जयंत खोलीतून अक्षरशः पळालाच. आणि मग गंगाधरराव समर्थांकडे वळले. एकमेकांपासून हाताभराच्या अंतरावर उभ्या असलेल्या त्या जोडीकडे आप्पा पाहत होता. दोघेही उंच होते, पण समर्थांचे शरीर गंगाधररावांच्या अजस्त्र देहापुढे शिडशिडीत वाटत होते. दोघांचेही चेहरे जवळजवळ निर्विकार होते. गंगाधररावांच्या ओठांवर एक आसुरी अपेक्षेचे स्मित तरळत होते, पण डोळ्यात मात्र हिशेब होता. दोन्ही हात बाजूला ढिले सोडून समर्थ त्यांच्याकडे शांतपणे पाहत होते. एक साधा देखावा, पण प्रत्यक्षात साधा नाही याची आप्पाला खात्री होती. दोन अमानवी, प्रखर पण विरुद्ध शक्ती इथे समीप आल्या होत्या. एक शुद्ध पवित्र खण, तर दुसरी पापी तामसी रण. स्पर्श झाला तर कल्लोळ होईल ही खात्रीच. ही निःशब्द शांतता क्षणभरच टिकली असेल, पण अग्नीचा दाह जाणवायला एक क्षण सुद्धा पुरे होतो. समर्थ सावकाश मागे फिरले. त्यांनी एक खुर्ची घेतली. अप्पा बैस, ते म्हणाले. ते दोघे बसल्यावरही गंगाधरराव होते तसेच उभे राहून त्यांच्याकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समोरचे काहीतरी न समजल्यासारखा भाव होता. भुवया चढल्या होत्या, कपाळावर आठ्या पडल्या होत्या. समर्थ काय? ते पुन्हा एकदा म्हणाले. तुमची माझी एवढ्यातच केव्हा तरी गाठ पडली असावी असा मला संशय येतो आहे. तो म्हणत होता. होय, अगदी बरोबर. 3 दिवसांपूर्वी मी इथे आलो होतो. कमलला मी याच खोलीतून घेऊन गेलो. समर्थ शांतपणे म्हणाले. तेव्हा होय. त्यांच्या डोळ्यात अगदी मागे राग धुमसायला लागला होता. पण आता इथून निघून जाणे इतके सोपे नाही. मला ती कल्पना आहे, समर्थ उत्तरले. तरीही तुम्ही आलात. एखादी गोष्ट अविचाराने किंवा अज्ञानाने करणाऱ्यांपैकी तुम्ही खास दिसत नाही. समर्थ काहीच बोलले नाहीत. जणू त्यांना ते शब्द ऐकूच आले नव्हते. आणि नवल म्हणजे या दुर्लक्षाचा गंगाधररावांनाही राग आलेला दिसत नव्हता. पाठीशी हात एकत्र करून ते त्या हिरव्या खोलीत एरझारा घालीत होते. मघाचे ते हास्य आणि आताचा हा अबोल विचारीपणा आप्पाच्या दृष्टीने दोन्ही प्रतिक्रिया विसंगत होत्या. एक गोष्ट उघड होती, गंगाधरराव लौकिक आणि लाक्षणिक दोन्ही अर्थांनी अमानवी होते. त्यांची विचारांची पद्धत आणि पातळी सर्वच वेगळे होते. त्यांच्या आकलनापलीकडचे होते. शेवटी गंगाधरराव थांबले व समर्थांकडे वळले. जरासे हसत ते म्हणाले. समर्थ, पहिल्याच भेटीत मी कोणताही अतिरेकी, आक्रमक पवित्रा घेत नाही. हे माझे घर आहे. इथल्या अवकाशातला प्रत्येक कण माझ्या मालकीचा आहे. इथे काळावरही माझी हुकमत चालते. तो माझा सहाय्यक आहे. जा, मी तुम्हाला तुमच्या उद्योगांना सवड देतो. पाहू तुम्ही काय करता ते. या अनपेक्षित शब्दानंतर ते वळले. त्या हिरव्या पडद्या मागे गेले. खर्र असा आवाज करीत पडदा त्यांच्या मागे सरकला. गंगाधरराव दृष्टीआड झाले होते खरे, पण त्यांच्या अस्तित्वाची जाणीव मनावरून पुसली जात नव्हती. समर्थांनी आप्पाकडे क्षणभर पाहिले आणि ते खुर्चीवरून उठले. सरळ त्या पडद्यापाशी गेले आणि हातांनी त्यांनी पडदा दूर केला. एक हात मागे करून त्यांनी आप्पाला जवळ येऊन पाहायची खूण केली. जरा अडखळत्या पावलांनीच आप्पा त्यांच्यापाशी येऊन आत पाहू लागला. पडद्यामागे एक उथळसर दिवाण होता. दिवाण रिकामा होता. फार फार विलक्षण माणूस हा गंगाधरराव, समर्थ म्हणत होते. आत्तापुरते त्याला गंगाधररावच म्हणूया, नाहीतर विनाकारण गोंधळ व्हायचा. कोणताही अतिरेक नाही, नाट्यपूर्ण आवेश नाही. पण ते गेले तरी कुठे? गोंधळलेल्या आप्पाने विचारले. जिथून आले तिथेच. खऱ्या अर्थाने ते आलेच नव्हते. काही काळ ते एका जरा घन आकृतीच्या साच्यात एकटवले होते. आता ते परत आपल्या पूर्वीच्या विरळ रूपात घरभर पसरले आहेत. ते म्हणत होते ना, या घरातला कण आणि कण मी व्यापला आहे. अगदी खरी गोष्ट. ते दाराकडे वळले.
या खोलीत राहण्यात आता काही फायदा नाही आप्पा. उलट या खोलीपासून जरा दूरच राहिलेले बरे. चल, जयंताची काय हालहवाल आहे ती पाहू. ते दोघे खोलीबाहेर पडले. कमलने सांगितलेली विलक्षण हकीकत आप्पाच्या आठवणीतून गेली नव्हती. याच बोळात तिची धावपळ झाली होती. हाच तो मधला हॉल. एकीकडे वर जाणारा जिना होता. समोर आणखी एक बोळ आणि काही खोल्या दिसत होत्या. सर्वत्र दिवे असूनही बोळ आणि खोल्या अंधारल्यासारख्या वाटत होत्या. या समोरच्याच बोळात तिला ती बुटकी सरकणारी सावली दिसली होती. तिथेच पुढे शांताबामी खोलीच्या अर्धवट आत अर्धवट बाहेर अशा मृतावस्थेत पडल्या होत्या, कोणीतरी पायांना धरून खेचल्यासारख्या. समर्थांच्या जवळकीचा आता एवढा आनंद त्याला कधीही झाला नाही. ते जिन्याने वर गेले. एका खोलीच्या दाराखाली प्रकाशाची चीर दिसत होती. समर्थांनी दार खडकावले. जयंत, दार उघड, मी समर्थ आहे, ते म्हणाले. नाही, जयंत आतूनच जवळजवळ ओरडलाच. जयंत, मला काहीही ऐकायचं नाही, तो मध्येच म्हणाला. तुम्ही आणि ते आई ग. तो किंचाळला, कारण खट आवाज होऊन दाराची कडी निखळली होती. दार सावकाश उघडत होते, पण दारामागे जयंत नव्हता. तो तर लांब एका खुर्चीत शरीराचे मुटकुळे करून बसला होता. आपली भेट व्हावी अशी गंगाधररावांची इच्छा दिसते, समर्थ हलकेच म्हणाले. पण आप्पाला त्यांच्या आवाजातला सूक्ष्म ताण जाणवला. त्यांनी आप्पाचा हात हाती घेतला आणि खोलीत प्रवेश केला. वास्तविक खोलीत ते तिघेच होते, पण आपल्या तिघांखेरीज आणखी कोणीतरी आपल्या आसपास वावरत आहे, आपल्या सर्व हालचालींचे सूक्ष्म निरीक्षण करीत आहे, अशी चमत्कारिक जाणीव आप्पाला झाली. समर्थ म्हणाले, आप्पा, जरा सांभाळून राहा हं. उघड्या दारापाशी अवजड सामानाच्या फळीखाली उभा राहू नकोस. मग ते जयंताकडे वळले. जयंत, मगाशी आपले संभाषण अपुरेच राहिले. कमलबद्दल तुझ्या मनात खरोखरीचे प्रेम आणि जिव्हाळा असेल तर अजून तुला संधी आहे. ही अंगठी बोटात घाल. त्यांनी पुन्हा खिशातून ती अंगठी बाहेर काढली आणि जयंतासमोर धरली. आप्पाला यव्हानात समजले होते की ती अंगठी साधी नव्हती, आणि मग त्या प्रकारची असली तर मागोमाग आलेच की जयंताने आपण होऊन स्वेच्छेने ती आपल्या बोटात घालायला हवी. या संघर्षातले नियम क्लिष्ट होते, पण त्यांच्या संदर्भात ते अपरिहार्य होते. त्यांचे काटेकोर पालनच अवश्य होते. जयंताची नजर त्या अंगठीवर खिळली होती. कदाचित आता त्यालाही त्या अंगठीचा अर्थ समजला असावा, किंवा प्रत्यक्ष शब्दांशिवाय समर्थांनी आणखीही एखाद्या मार्गाने त्याला आवाहन केले असावे. त्याच्या चेहऱ्यावर आशा आणि भीती यांचे एक विलक्षण मिश्रण चित्रित झाले होते. त्यांच्या सहकार्यासाठी किंवा मालकीसाठी दोन विरुद्ध शक्तींचा झगडा चालला होता. तो भारावल्यासारखा सावकाश उभा राहिला. एक एक पाऊल पुढे टाकत समर्थांपाशी आला. अंगठीसाठी त्याने एक हात पुढे केला आणि त्या क्षणी दिवे गेले. मिट्ट काळोख झाला. समर्थांची आप्पाच्या हातावरची पकड एकदम घट्ट झाली. खोलीत आणखी कोणीतरी आले होते, आणि मानवी नाही, निदान माणसासारखे चालणारे नाही, कारण जी एक सळसळ ऐकू येत होती ती कोणाच्या पावलांची खासच नव्हती. एक अर्धवट किंचाळी सुरू झाली आणि दूर जात जात ऐकू येईनाशी झाली. माझा हात घट्ट धर आप्पा, मला मेणबत्ती लावायची आहे, समर्थ म्हणाले. आप्पाला अशी जाणीव झाली की आपण एका भयानक गर्तेच्या काठावर उभे आहोत. आता आधार आहे, अडोसा आहे, म्हणून खाली थैमान घालणारे तुफान आपल्याला जाणवत नाही. अंधारात एक ठिणगी फुलली आणि मेणबत्तीची ज्योत प्रकाशली. ही मेणबत्ती तरी टिकणार का जर विजेचे दिवे? आप्पा म्हणाला. ही मेणबत्ती साधी नाही आप्पा, समर्थ म्हणाले. असले प्रकार होणार याची मला कल्पना होतीच. चल, जयंताचा शोध करू. पण समर्थ, ही दारे लागणे, उघडणे, दिवे मालवणे, हां, पोरकट प्रकार वाटतात? अजिबात नाही, मला नाही वाटत असले पोरकट प्रकार इथे होतील. आम्ही दोघे एकमेकांना आता पूर्ण ओळखून आहोत, म्हणून तू सावध राहा. ते मला प्रत्यक्ष स्पर्श करू शकणार नाहीत. मलाही ते जमेल का नाही याची शंका आहे. त्यासाठी मी जयंताचा उपयोग करून घेणार होतो. उलटपक्षी तेही तुझा वापर करण्याची धडपड करतील, तेव्हा पुन्हा एकदा सावध. मेणबत्ती एका हातात धरून समर्थ पुढे, आणि त्यांचा एक हात हाताने घट्ट धरून त्यांच्या मागोमाग आप्पा.
अशी ती जोडी त्या खोलीबाहेर पडली. मेणबत्तीला धक्का लागत नव्हता हे खरे होते, पण तिचा प्रकाशही फारसा दूरपर्यंत पोहोचत नव्हता. विजेच्या दिव्यांची डोळ्यांना सवय झाल्याने आपल्याला असे वाटते की पुढच्या तामसी अंधारात तो प्रकाश खरोखरच शोषला जात आहे हे आप्पाला समजेना. जिन्याच्या 1-2 पायऱ्या अस्पष्ट दिसत होत्या. त्या पुढचा सर्व भाग अंधाराच्या डोहात बुडून गेला होता. ते दोघे मधल्या हॉलमध्ये आले. त्यांच्या सभोवतालचे प्रकाशाचे लहानसे वर्तुळ सोडले तर त्या पलीकडे काळोख होता. साधा काळोख नाही, एक प्रकारच्या आघोरी लालसेने लवलवणारा. ते त्या मोठ्या खोलीत उभे होते. तपासाच्या दिशा अनेक होत्या. आप्पा, समर्थ म्हणाले, वास्तविक आपण एकत्रच राहायला हवे, पण तू जर एका ठिकाणी सुरक्षित आहेस अशी माझी खात्री होऊ शकली तर मी एकटा झपाट्याने तपास करू शकेन. तुला एकट्याला ठेवायला नको, पण काही उपाय वापरले तर तू सुरक्षित राहशील. पाहू, अशी एखादी जागा आहे का? शेवटची ती हिरवी खोली सोडून समर्थांनी तळमजल्यावरच्या सर्व खोल्या उघडून पाहिल्या. ते कशाचा अंदाज घेत होते हे आप्पाला समजले नाही. जयंताचा पत्ता नव्हता आणि गंगाधर रावही हवेत विरघळूनच गेल्यागत नाहीसे झाले होते. प्रत्यक्षात परिस्थिती जवळजवळ अशीच आहे याची तीव्र जाणीव आप्पाला झाली. त्या घरात जणू काही ते दोघेच फक्त होते. कोणताही अडथळा न घेता त्यांचा तपास चालू होता. बोळाच्या शेवटची एक खोली समर्थांना पसंत पडलेली दिसली. ती एखादी कोठीची खोली असावी, कारण एका दाराखेरीज तिला दुसरे दार नव्हते, खिडकीही नव्हती. आत एक घडवंची वजा मांडणी होती. इथे बैस आप्पा, समर्थ म्हणाले. त्यांनी पिशवीतून दुसरी मेणबत्ती काढली व घडवंचीवर दाबून उभी केली. हा प्रकाश कशानेही भिजणार नाही. अस्पष्ट होईल कदाचित, पण भिजणार नाही आप्पा. एक लक्षात ठेव, ही खोली सोडून बाहेर येऊ नकोस. नाडगौडा प्रकरण आठव. कशाचीही मनावर भुरळ पडू देऊ नकोस. मी शक्य तितक्या लवकर तुझ्याकडे येतोच आहे. बसू शकशील ना एकटा? वास्तविक आप्पाचे मन कच खात होते, पण तो नाही कोणत्या शब्दात म्हणणार. काही न बोलता त्याने मानेनेच हो अशी खूण केली. काही क्षण समर्थ त्याच्याकडे पाहत उभे राहिले आणि मग ते निघून गेले. खोलीचे दार त्यांनी सताड उघडेच ठेवले. समर्थांच्या पावलांचा आवाज क्षीण होत होत शेवटी नाहीसा झाला. आपण संपूर्ण एकटे आहोत याची आप्पाला प्रखर जाणीव झाली. हे घर साधे नव्हते, यातला कण आणि कण पछाडलेला होता. समर्थांच्या जाण्याबरोबरच मनातल्या धैर्यालाही आहोटी लागलीसे वाटत होते. कशाला तरी नेट लावून हा ओसरून चाललेला धीर रोखण्याचा तो प्रयत्न करीत होता. त्याचवेळी त्याची नजर खोलीभर फिरत होती. मेणबत्तीचा संथ प्रकाश सर्वत्र पडला होता. खोली अगदी लहान होती. रंगाची पडझड झाली होती. कोणतेही सामान नव्हते. पाहण्यासारखे काहीच नव्हते. शेवटी आपोआपच नजर उघड्या दारावर खिळली. तिथे काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. कितीही विचार केला तरी त्याच्या लक्षात ते काही येईना. तर मग त्याला स्वतःपासून सुरुवात करून सर्व पुन्हा एकदा तपासून पाहायला हवे. त्याची निरीक्षण शक्ती उत्तम रीतीने कार्यक्षम होती. मेणबत्ती, तिचा प्रकाश मगासारखा धुसर काजळलेला वाटत नव्हता. सर्वत्र पसरला होता. सर्वत्र नाही. दाराबाहेर नाही. वास्तविक बोळात प्रकाशाचा एक रुंद पट्टा पडायला हवा होता, पण तिथे अंधार होता. खोलीच्या दारापाशीच प्रकाश थांबत होता. समर्थांनी वापरलेला हा एखादा उपाय होता की हे काही वेगळेच होते? समर्थांनी खोलीबाहेर पडू नकोस असे त्याला बजावून सांगितले होते. त्यामागचे हेच कारण होते का? खोलीच्या दाराला एक विशेष अर्थ आला होता. सुरक्षिततेची भावना जन्माला आली होती. नजर मात्र त्या काळ्या चौकोनावरून अजिबात हलत नव्हती. सर्व चित्तवृत्ती एकटवून तो बाहेर एखाद्या हालचालीची चाहूल लागते का याचा वेध घेत होता. आणि लक्ष एकाग्र केल्यावर त्याला आत्तापर्यंत ऐकू न आलेले लहानसेच पण सूचक आवाज ऐकू येऊ लागले. हा आवाज कोणाच्या पावलासारखा वाटतो का? आणि हा काहीतरी सरपटत गेल्यासारखा. आणि ही गुणगुण दोघा तिघांनी एकत्र जमून केलेल्या सल्लामसलतीसारखी वाटते का? आणि हा कोणी मोठमोठ्याने हसत होते का? आपल्याला भास होत असतील किंवा मुद्दाम फसवले जात असेल ही कल्पना आप्पाला होती. पण त्यात एक खोच होती. ही वास्तूच अशी होती की इथे असले आवाज, असल्या हालचाली, असले चाळे अजिबात अनपेक्षित नव्हते.
एक शापित वास्तू. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा कमल आपण ऐकत आहोत. हा या कथेचा भाग 5 होता. लवकरच आपण शेवटच्या भागाकडे म्हणजेच 6व्या भागाकडे वळूयात. तोपर्यंत ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.